त्यांनी फक्त त्याच्यात उल्लेख हा नाशिकचा त्या ठिकाणी केलेला आहे आणि इकडचा कुठलाही त्या ठिकाणी केलेला नाही. आमचं म्हणणं एक आहे की 15 रुपये 80 पैशाचा जर निर्णय झालेला असेल, आम्हाला कोणत्याही शेतकऱ्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे. शेतकरी हा जो माल इथं आणतोय मार्केटमध्ये, एक तर त्याचा भिजला किंवा त्याला काही ना काहीतरी अडचणी म्हणून त्याने तो कांदा मार्केटमध्ये आणला. ज्याच्याकडे ठेवण्याची क्षमता आहे त्याने तो वखारीमध्ये त्या ठिकाणी ठेवलेला आहे. ज्याचा भिजतोय आणि अडचणी त्यांनीच. आणि म्हणून आमची विनंती राहील की जर कांद्याला भाव असेल तर आडतदाराला देखील त्याचे 2 रुपये मिळतात, मार्केटला शेष मिळतो, शेतकऱ्यालाही मिळतं. आजचे जर तुम्हाला लिलाव करायचे असतील तर ते 15 रुपये 80 पैशाच्या पुढंच त्या ठिकाणी झाले पाहिजेत, नाही तर एकही लिलाव आम्ही होऊन देणार नाही. पहा, ही ऑर्डर आहे कालची 25 तारखेची ऑर्डर आहे. मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन म्हणजे सार्वजनिक अन्न पुरवठा विभागाचं हे जे पत्रक आहे त्याच्यामध्ये मिनिमम ॲस्युर्ड प्रोक्युरमेंट प्राईस MAPP म्हणतो ज्याला, तर ती 2026 साली नाशिक जिल्ह्याकरता 26 पासून आजपासून ती लागू केलेली आणि ती 15 रुपये 1580 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हे गेले. मग तुम्ही एका जिल्ह्याला त्या ठिकाणी देतात, पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला काय कांदा उत्पादक नाही का? जर तुम्हाला जर नापेडमार्फत खरेदी करायची असेल किंवा हमी भाव द्यायचा असेल तर तो सगळ्यात सर्रास पाहिजे ना. आमची मागणी ही किमान 20 रुपये मिळाली पाहिजे. आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही सत्ताधारी आमदार खासदार मंत्री यांना फिरू देणार नाही, त्यांच्या पुढे आंदोलन करणार. आणि आज कुठल्याही परिस्थितीमध्ये कांद्याचे लिलाव जर तुम्हाला व्यापाऱ्यांना करायचे असतील तर 15 रुपये 80 पैशाच्या पुढंच बोली त्या ठिकाणी लावायची, नाही तर आम्ही लिलाव होऊन देणार नाही. आम्ही बंद पाडणार म्हणजे पाडणार. शेतकरी